अल्पवयीन मुलीस अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपितास अटक करण्यात नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 450/2024 भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 137 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यातील फिर्यादी वय 45 वर्ष राहणार नवघर फाटक रोड भाईंदर पूर्व यांनी समक्ष पोलीस ठाण्यास येऊन कळविले की त्यांची अल्पवयीन मुलगी वय 14 वर्ष तसेच तिच्या 2 अल्पवयीन मैत्रिणी यांना कोणीतरी अज्ञात इस्मांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरचा गुन्हा अल्पवयीन बालकांसंदर्भाचा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच बळीत मुलगी हिंदू धर्मीय व आरोपी इसम हा इतर धर्माचा असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू करून गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी व तिच्या 2 अल्पवयीन पीडित साक्षीदार यांचा माग काढून त्यांना 3 आरोपित इसम यांच्या ताब्यातून सोडवण्यात आले आहे। पीडित व महिला साक्षीदार यांच्याकडे तपास करता त्यांनी आरोपित यांनी त्यांच्या सोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असल्याचे सांगून तक्रार केली आहे। सदर गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 643 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे वाढवून लावण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तुकाराम सकुंडे करीत आहेत। सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्री राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अशोक कांबळे गुन्हे विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम सकुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे पोलीस हवालदार संतोष पाटील सुरेश चव्हाण घुगे जयप्रकाश जाधव पोलीस शिपाई गुणावत ओंकार यादव मुकेश निकम अस्वार पवार तसेच महाराष्ट्र सुरक्षा बळ कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे।